नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला 1 किलोच्या प्रमाणात भाजणी कशी करायची ते दाखवणार आहे. अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि तुम्हाला दिवाळी फराळाचा चकली भाजणीचा बिझनेस करायचा असेल, तर डोळे झाकून तुम्ही हे प्रमाण वापरून भाजणी आणि त्यापासून चकली बनवू शकता. अगदी परफेक्ट अशी चकली तयार होते. इथे स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. इथे मी अर्धा किलो कोलम तांदूळ वापरलेत. तुम्ही अगदी रेशनचे तांदूळ देखील वापरू शकता. साधा जाडसर जुना तांदूळ वापरायचा. त्याचबरोबर एक बदल करायचा आहे भाजणीमध्ये. हरभऱ्याची डाळ जास्त वापरायची नाही आहे. फुटाणे डाळ घ्यायची आहे. फुटाणे डाळ इथे मी 150 ग्रॅम आणि हरभऱ्याची डाळ फक्त 50 ग्रॅम घेतली. दोन्हीचं प्रमाण मिळून 200 ग्रॅम आहे. तर अर्धा किलो तांदूळ, 200 ग्रॅम फुटाणे डाळ आणि हरभऱ्याची डाळ, त्यानंतर 100 ग्रॅम मुगाची डाळ आणि 50 ग्रॅम उडीद डाळ घ्यायची आहे. उडीद डाळ देखील कमी प्रमाणात घ्यायची, त्यामुळे चकली कडक होऊ शकते कारण चिकट स्वरूपाची असते. त्यानंतर पोहे, साबुदाणा, धने आणि जिरे, बडीशेप वापरायची आहे. पोहे आणि साबुदाण्याने चकली कुरकुरीत होण्यास मदत मिळते आणि जे मसाले आहेत त्यामुळे चकलीला छान खवंगपणा येतो. तर चकली भाजण्यापूर्वी एक पेपर घ्यायचा आहे, त्यावर कॉटनचा कपडा घालायचा आहे, जेणेकरून मग भाजणी आपण जशी भाजल्या जाईल तशी ती त्या कापडावर घालायची, म्हणजे ती वाफ धरत नाही आणि ओलसर होत नाही. सगळं साहित्य अगदी मंद आचेवर भाजायचंय, हलके डाग पडेपर्यंत, फुलेपर्यंत भाजायचंय. एकदम डार्क रंगावर भाजणी भाजायची नाहीये. ही जी भाजणी आहे ना चकलीची, ती आपण नंतर चकली तळणार आहोत, त्यामुळे भाजणी अगदी कमी प्रमाणातच भाजावी, छान फुलेपर्यंत भाजावी. मुगाची डाळ आणि उडदाची डाळ सारख्या आकाराची होती म्हणून सोबत भाजलेली आहे. बाकी सगळं साहित्य वेगवेगळं भाजायचं आहे. साबुदाणा देखील छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि सगळं साहित्य जे आपण भाजत जाऊ ते कापडावर वेगवेगळं काढून ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही भाजणी बनवून याची जर चकली बनवली ना, तर नेहमी याच पद्धतीने बनवाल. इतकं परफेक्ट आणि अगदी न बिघडणारं प्रमाण आहे. आणि आता हे जे आपण सगळं साहित्य भाजून घेतलंय ना, ते थंड झाल्यानंतर खाऊन बघायचं. विशेषतः तांदूळ आणि डाळी छान अशा त्या कुडूम-कुडूम लागल्या पाहिजेत, नरम नसल्या पाहिजेत. म्हणजे याचा अर्थ व्यवस्थित भाजल्या गेलेल्या आहेत. व्यवस्थित भाजल्या गेल्या नसतील तर परत हलक्याशा भाजून घेऊ शकता. त्यासाठी अशा वेगवेगळ्या काढून घ्यायच्या. सगळं साहित्य व्यवस्थित चेक करून झालं की मग एकत्र करून घ्यायचंय. पूर्णपणे थंड झालं की गिरणीवरून दळून आणू शकता. पण मी इथे घरीच ही भाजणीचं पीठ दळून घेतलंय मिक्सरच्या साहाय्याने. बघू शकता मस्त अशी हलक्या रंगावर भाजणी आपण भाजून घेतली. त्यानंतर मिक्सरच्या साहाय्याने मी भाजणी घरीच दळून घेतली आणि पिठाच्या चाळणीने चाळून घेतली, जेणेकरून काही कणी वगैरे असेल तर निघून जाईल. पण माझं जे मिक्सर आहे ना ॲटमबर्गचं, एक नंबर आहे आणि एक नंबर त्यामध्ये जे कोणते पदार्थ आपल्याला बारीक करायचे आहेत ना, व्यवस्थित बारीक होतात. बघू शकता अजिबात चाळणीमध्ये कणी देखील शिल्लक उरलेली नाहीये. अशा पद्धतीने आपलं पीठ इथे तयार झालं भाजणीचं. आणि आता या पिठापासून एवढ्याच प्रमाणात म्हणजे 1 किलोच्या पिठाची चकली कशी करायची त्याचा व्हिडिओ उद्या येणार आहे. अगदी सविस्तर व्हिडिओ येणार आहे. तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.